2. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत FCC. FCC मध्ये काय पुन्हा एक क्यूब बघू आपण. क्यूबिक स्ट्रक्चर याच्यामध्ये चॉक चेंज करतो मी. ही झाली फेस 1 2 3 4 5 अँड 6. या काय झाल्या फेसेस झाल्या. नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स किती 1 2 3 4 5 6 7 8. जर क्यूबिक स्ट्रक्चर असेल, क्यूबिक स्ट्रक्चर असेल तर नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स नेहमी किती असणार आहे 8. आणि फेसेस किती असणार आहे जर क्यूबिक स्ट्रक्चर असेल तर किती 6. आणि आपला नेक्स्ट टाईप कोणता आहे फेस सेंटर क्यूबिक. कोणता FCC. फेस सेंटर क्यूबिक म्हणजे काय आपण बॉडी सेंटर क्यूबिक बघितलं. त्याच्यामध्ये काय होता एक जो ॲटम होता तो कुठं होता बॉडीच्या सेंटरला होता म्हणून त्याला नाव काय होतं बॉडी सेंटर क्यूबिक. आता याचं नाव काय आहे काय नाव आहे याचं फेस सेंटर क्यूबिक. म्हणजे काय फेसच्या सेंटरला काय आहे ॲटम आहे. तर टोटल नंबर ऑफ फेस किती आहे 6. मग प्रत्येक फेसच्या सेंटरला किती आहे नंबर ऑफ ॲटम्स बघायचे आहेत आपल्याला. प्रत्येक फेसच्या सेंटरला काय ॲटम्स किती. हा फेसच्या सेंटरला फर्स्ट, हा सेकंड फेसचा, हा थर्ड फेसचा, हा फोर्थ, फिफ्थ आणि 6. किती झाले टोटल नंबर ऑफ फेस ॲटम्स. तर आपण बघूया काय टोटल फेस ॲटम्स प्रेझेंट इन FCC किती झाले 6. टोटल कॉर्नर ॲटम किती झाले 8. मग आपल्याला टोटल ॲटम्स प्रेझेंट इन FCC काय करायचं आहे टोटल ॲटम्स प्रेझेंट इन FCC ते काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. ऑनलाईनला क्वेश्चन येऊ शकतो काय की FCC स्ट्रक्चरमध्ये टोटल किती ॲटम्स प्रेझेंट असतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक काय महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्त्वाचे हे 3 टॉपिक आहे काय BCC FCC आणि SCP. BCC मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, कॉर्नर ॲटम्स किती आहे, एकच ॲटम का असतो बॉडीच्या सेंटरला बाय द इट्स नेम काय बॉडी सेंटर आहे म्हणून बॉडीच्या सेंटरला काय ॲटम आहे. आता याच्यानंतर फेस सेंटर म्हणजे काय फेसच्या सेंटरला. तर आपण काय बघितलं टोटल फेस ॲटम्स बरोबर आहे. टोटल फेस ॲटम्स किती आहे 6 आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपण पुन्हा काय घेऊ एक्झाम्पल कशाचं घेऊ बिल्डिंगचं घेऊ. बिल्डिंगच्या एक्झाम्पलमध्ये काय जर बघितलं आपण तर काय एक बिल्डिंग आहे राईट. बिल्डिंगमध्ये नंबर ऑफ काय आहे फ्लोअर्स आहे. प्रत्येक फ्लोअरवरती नंबर ऑफ काय आहे प्रत्येक फ्लोअरवरती नंबर ऑफ रूम्स आहे. तर आपण काय केलं मग अशी कॉर्नरसाठी बघितलं कॉर्नर काय झालेला आहे शेअर झालेला आहे. आपण दुसरं काय करू आता दुसरा पॉईंट बघू. दुसऱ्या पॉईंटमध्ये जर बघायचं ठरलं तर आपण आता स्टडी कशाचा करतोय फेसचा करतोय. ही रूम आहे या रूमची फेस ही फेस प्लस ही आणि ही काय 2D डायग्राम असल्या कारणामुळं टोटल फेसेस किती फक्त 4 आहे. जर 3D बघितलं तर टोटल फेस किती होतील 6 होतील. तर या फेस काय झालेलं आहे शियर झालेलं आहे. कशासोबत झालेलं आहे ह्या रूमच्या एका फेस सोबत ह्या रूमच्या सोबत ह्या रूम सोबत. म्हणजे काय प्रत्येक फेस ही कशाच्या
दुसऱ्या बिल्डिंगच्या किंवा दुसऱ्या रूमच्या याच्यासोबत काय झालेली आहे, शिअर झालेली. सेम फंडा आपल्याला कुठे यूज करायचा आहे, या स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे ही जरी फेस असेल तर ही फेस काय झालेली आहे, दुसऱ्या ॲटमनी काय केलेली आहे, शिअर केलेली आहे. म्हणून एक फेस कशामध्ये, दोघांमध्ये डिवाइड होती आहे, राईट. एक फेस काय होती आहे, दोघांमध्ये डिवाइड होती आहे. म्हणजे एक फेस दोघांमध्ये डिवाइड होती आहे, म्हणजे 1/2 इंटू टोटल किती होते, 6. त्याचा आन्सर किती येईल, 3. ओके. म्हणजे टोटल फेस ॲटम्स प्रेझेंट इन किती आहे, 3. आणि टोटल कॉर्नर्स किती होते, 8. पण ते कशा 8 कॉर्नर काय झालेले, शेअर झालेले, मग त्याचा 1. तर टोटल ॲटम्स प्रेझेंट इन FCC किती, 1 + 3 = 4. म्हणजे FCC स्ट्रक्चरमध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट, 4. आता आपण काय बघणार आहोत, SCP हेक्सागोनल क्लोज पॅक स्पेस लॅटिस और सिस्टीम. तर हेक्सागोनल म्हणजे काय, नावातच आहे. जास्त आपल्याला काय करायचं, जास्त डीपमध्ये जायचं नाही, आपल्याला फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करायचं आहे, राईट. तर हेक्सागोनल क्लोज पॅक, राईट, युनिट सेल. हेक्सागोनल क्लोज पॅक युनिट सेल. व्हॉट हॅपन इन दिस, याच्यामध्ये काय होतंय, हेक्सागोनल म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ किती, हेक्सागॉन माहिती आहे ना, हे काय झाला आपला, हेक्सागॉन झाला. व्हॉट इज दिस, दिस इज अ हेक्सागोनल स्ट्रक्चर. याला आपण काय म्हणतो, हेक्सागॉन म्हणतो. का, याला टोटल किती आहे, कॉर्नर्स म्हणण्यापेक्षा आपण टोटल अँगल किती, 1 2 3 4 5 6. ओके. फर्स्ट काय असतो, लाईन असती, त्याच्यानंतर मग ट्रायंगल तयार होतो, नंबर ऑफ कोन्स, नंबर ऑफ अँगल्स 3, नंतर स्क्वेअर, नंबर ऑफ अँगल 4, नंतर पेंटागॉन, पेंटागॉनच्या नंतर काय असतो, हेक्सागॉन. ओके. पेंटागॉनच्या नंतर काय असतो, हेक्सागॉन. मग आपण काय करणार, समोरासमोरील काय करणार, जोडून घेणार, राईट. काय करायचे, हे काय, कॉर्नरला काय असतो, प्रत्येक बॉडीच्या कॉर्नरला एक ॲटम असतो. हे आपण काय केले, समोरासमोरील कॉर्नर्स काय केले, जोडून घेतले. नाही आलेले आज सुट, कोणीच नाही, सगळे ओडीवरती. 14-72 नंबर ऑफ कॉर्नर्स काय असतं, प्रत्येक कॉर्नरला काय असतो, एक ॲटम असतो. एम आय राईट. तर याच्यामध्ये आपण आता एक काय करू, क्यूबिक स्ट्रक्चर फाइंड करू, एक युनिट सेल फाइंड करू. ओके. बघा दिसतंय का तुम्हाला, राईट.
जे ग्रीन चॉकने केलं ते काय झालं, क्युबिक स्ट्रक्चर, ही एक काय युनिट सेल आहे. तर आपण काय बघतोय, हेक्सागोनल क्युबिक क्लोज पॅक युनिट सेल. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टोटल ॲटम्स प्रेझेंट इन SCP फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स डिवायडेड बाय 8 प्लस नंबर ऑफ फेस ॲटम्स डिवायडेड बाय 2 प्लस नंबर ऑफ इनर ॲटम डिवायडेड बाय 1. मग याच्यामध्ये NC काय आहे, काय NC आपल्याला काय करायचं आहे, SCP युनिट सेल, त्याच्यामध्ये टोटल ॲटम्स प्रेझेंट इन SCP चा फुल फॉर्म काय होतो, हेक्सागोनल क्लोज पॅक युनिट सेल. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट किती ते बघायचं आहे. तर NC/8. NC म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन हेक्सागोनल क्लोज पॅक युनिट सेल. त्याच्यामध्ये जर आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स किती ते जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तो स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, NC/8 प्लस NF/2 प्लस NE/1. तर याच्यामध्ये NC काय NC नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स, NF फेस ॲटम, NE इनर ॲटम प्रेझेंट इन दिस हेक्सागोनल. या फॉर्म्युलावरून आपण काय करू शकतो, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन हेक्सागोनल ते फाइंड आउट करू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मेनली काय केलं, स्पेस लॅटिसचे 3 मेन टाईप बघितले. त्याच्यामध्ये होतं BCC एक होतं, त्याच्यानंतर FCC SCP. BCC मध्ये काय, बॉडी सेंटर क्युबिक. बॉडी सेंटर क्युबिकमध्ये काय, बॉडीचे 8 कॉर्नरला 8 ॲटम्स, पण ती काय झालेली, शेअर झालेली, म्हणून आपण काय केलं आहे, NC नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स प्रेझेंट इन क्यूब डिवायडेड बाय 8. त्याच्यानंतर काय केलं आपण, सेंटरला काय एक ॲटम आहे, पण सेंटरला जो ॲटम आहे तो काय झालेला नाही, शेअर झालेला नाही, म्हणून आपण काय केलं, तो जसाचा तसा एक घेतला. त्याच्यानंतर आपण बघितलं FCC फेस सेंटर क्युबिक. फेस सेंटर क्युबिकमध्ये काय, नंबर ऑफ फेसेस किती आहे, 6 आहे. कुठलाही स्टँडर्ड क्यूब जर घेतलं त्याला नंबर ऑफ फेस किती असतात, 6 असतात, आणि नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स किती असतात, किंवा नंबर ऑफ कॉर्नर्स किती असतात, 8 असतात. तर नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स डिवायडेड बाय 8 प्लस नंबर ऑफ फेस ॲटम्स डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 काय करायचं, आपण समजा काय केलं, एक ब्रिक्स घेतली की बरोबर, एक वीट घेतली आपण, त्या विटावर वीट ठेवली, पुन्हा त्या विटावर वीट ठेवली. तर हे वीट जर बघितले तर नंबर ऑफ फेस किती झालेला आहे, शेअर झालेला आहे, 2 झालेला आहे. तर त्यामुळे नंबर ऑफ फेसेस काय झालेलं आहे, शेअर झालेलं आहे, 2 अनदर फेस. आणि त्याच्यानंतर इनर ॲटम जो आहे तो काही कुठल्याही याच्यासोबत शेअर होत नाही. तर आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक बघणार आहोत, उद्या जे लेक्चर होईल त्या लेक्चरमध्ये आपण मेनली फोकस कशावरती करणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. उद्याचा जो टॉपिक राहील तो आपला काय राहील, प्रॉपर्टीज ऑफ मेटल और मटेरियल. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण तो टॉपिक बघू. ठीक आहे, थँक्यू.